हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, ज्या गोपीबाईची कटिंग अँड स्टिचिंग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, ती गोपीबाई आपण अशा पद्धतीने तयार केली. बघू शकता तुम्ही हिचा फायनल लुक. तर चला, ही कशी कट करायची आणि स्टिच कशी करायची तर ते बघू. तर बघा, इथे मी अशी साधी स्लीव घेतली, आपली जी सिंपलवाली असते, तर तिथून बघा ही अशी ठेवली. इथून मी जे आपल्याला चुन्या पाडण्यासाठी मेजरमेंट हवे तर ते मी इथं 4.5 इंचावर असं मार्किंग करून घेते. तिथून ही स्लीव अशी ठेवली बघा. अशा पद्धतीने स्लीव ठेवून आता जशी आहे तशी मार्किंग करून घेते. तुम्ही कोणतीही नॉर्मल स्लीव तुमची आहे ती त्या पद्धतीने घेऊ शकता. तर हे बघा ही अशी ठेवून आता मी मार्किंग करून घेते. त्यानंतर इथून बघा आपल्याला हा बॉक्स असा इथे बनवून घ्यायचा अशा पद्धतीने. इथं असा बॉक्स बनवून घ्यायचा. त्यानंतर वरती तुम्हाला 1 ते 1.5 इंचापर्यंत मार्किंग करायची. आता मी इथे 1 इंचापर्यंत मार्किंग करते आणि ते 1 इंच, 1-1.5 इंच तुम्हाला इथं बघा, जिथून आपण 4.5 इंच मार्किंग केलं आहे, तिथं आपल्याला ते असं जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने. आता आपली स्लीव गोपीबाईची जी आहे, ती आपण अशा पद्धतीने अस्तर कट करून ड्रॉईंग करून घेतली. आता आपण ती कट करून घ्यायची. तर बघा, इकडनं मी कट करून घेते अशा पद्धतीने. हळूवार पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची. तर हे बघा इथे मी ही कट करून घेतली. त्यानंतर इथं बघा जिथून आपण मार्किंग मेजरमेंट टाकले तिथून आपल्याला कट्स देऊन घ्यायचे अशा पद्धतीने, कारण तिथून आपल्याला प्लेट्स द्यायचे आहे त्यासाठी असे कट्स देऊन घ्यायचे. तर आता मेन फॅब्रिकवर देखील मी अशी डबल फोल्ड घेऊन अशी ही स्लीव कट करून घेते. सेम जसं आपण अस्तरवर केली सेम त्या पद्धतीने मी कट करून घेतली. एक्स्ट्रा घेतले अर्धा इंच चौबाजूने. ही बघा ही आता आपण ती स्टिच कशी करायची ते बघू. इथं तुम्ही एक बाही घेते. तर बघा आतमध्ये ठेवून घेतली. आता या बाईला उलट-सुलट बाहीची काही गरज नाही, कारण ही गोपीबाई आहे त्यामुळे पफ येणार आहे. त्यामुळे कोणती कुठून बसवली तरी काही म्हणजे तेवढा फरक पडणार नाही. त्यामुळे हे बघा आता मी उलट बाजूकडून आतमध्ये ही बाई अशी मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेते अस्तर. हळूवार पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचे. खूप छान तुम्ही देखील सेम याच पद्धतीने अशी बाई कटवर्क ज्या डिझाईन असेल तर सेम या पद्धतीने तुम्ही गोपीबाई देखील तयार करू शकता. आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ही. तर बघा आता आपण हे जे मेन फॅब्रिक आहे त्याला ही अस्तरची जी बाई आहे कट केलेली ती अशी जॉईंट करून घेतली. आता जॉईंट केल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा कापड घेताना कधी पण एक्स्ट्राच घ्यायचं, कारण ते जास्त झालं तर आपण कट करून घेता येतं. त्यामुळे बाही कटिंग करताना एक्स्ट्रा अर्धा इंच आपण चहूबाजूने एक्स्ट्रा घ्यायचं. त्यानंतर बघा आता हे एक्स्ट्राचं सर्व कापड मी असं कट करून घेते अशा पद्धतीने. व्यवस्थित हळूवार पद्धतीने आपल्याला हे कापड कट करून घ्यायचे. तर बघा इथे मी आता हे कापड कट करून घेते. खालून देखील इकडे कट करून घ्यायचे. त्यानंतर खाली देखील थोडंसं एक्स्ट्रा आहे ते देखील आपण कट टू कट करून घेऊ, कारण आपण मेजरमेंटनुसार बाही घेतली आहे तर आपण ते तसंच ठेवलं तर ते शिलाईमध्ये वाढेल. त्यासाठी आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी सर्व जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेते अशा पद्धतीने. तर बघा कट केल्यानंतर आपण जिथे आता नॉच दिले म्हणजे कट्स दिले तिथं परत कट्स देऊन घेऊ मेन फॅब्रिकवर, म्हणजे आपल्या लक्षात येईल कुठे आपले कट्स दिले, कारण तिथूनच आपल्याला प्लेट्स टाकायचे. तर हे बघा इथे मी जिथं अस्तर कट्स दिले होते तिथं आता मेन फॅब्रिकवर देखील कट्स देऊन घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथून आपल्याला प्लेट्स टाकायचे. तर आता बघा जिथून आता कट्स दिले तिथून आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या अशा पद्धतीने. आता इथून मी अशा छोट्या छोट्या, आता तुम्हाला बघा इथं प्लेट जशा हवे तशा तुम्ही देऊ शकता. आता इथून मी तुम्हाला थोडं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. इथं हे बघा अशा छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घ्यायचे. तुम्हाला मोठ्या हव्यात तुम्ही थोड्या मोठ्या जरी दिल्या तरी काही हरकत नाही, पण जेवढ्या बारीक चुन्या देशाल तेवढा आपल्या जो बाहीचा लूक आहे तेवढा छान येईल. त्यासाठी असे छोटे छोटे कट्स इथे मी दुसऱ्या कटपासून ते आपण इकडे एक कट्स दिला आहे त्या कट्सपर्यंत असे छोटे छोटे प्लेट्स आपल्याला देऊन घ्यायचे. तर बघा इथे मी दुसऱ्या कट्सपर्यंत प्लेट देऊन घेतले आहे. आता वरतून देखील कट्स दिले आहे. तिथूनच आपल्याला पुन्हा ज्या बाजूने आपण खालच्या प्लेट्स दिल्या आहे त्याच बाजूने आपण वरच्या देखील सेम प्लेट्स देणार आहे. तर बघा इथे मी वरतून देखील सेम छोट्या छोट्याच प्लेट घेते आहे
आपल्याला सारख्याच घ्यायच्या आहे. खाली आपण जेवढ्या घेतल्या आहे तेवढ्याच छोट्या-छोट्या प्लेट्स वरती देखील घ्यायच्या आहे. जर तुम्ही खाली छोट्या आणि वरती मोठ्या घेतल्या तर बाहीचा लूक पूर्ण बिघडेल. त्यासाठी वरती देखील सेम त्याच पद्धतीने छोटे-छोटे प्लेट्स देऊन घ्यायचे. तर इथं बघा मी अशा प्लेट्स देऊन घेतल्या. आता दुसऱ्या कटपासून पहिल्या कट्सपासून ते दुसऱ्या कट्सपर्यंत आपल्याला अशा प्लेट्स देऊन घ्यायचे. तर इथं बघा अशा प्लेट्स आपण देऊन घेतल्या अशा पद्धतीने. आता इथं आपली ही बाई गोपीबाई तयार झाली. तर आता इथं आपण कटवर्कची जी डिझाईन आहे ती कशी ॲड करायची बघा. तर बाजूने आपण कापड लावून घेतलं आहे तिला, कारण ती पूर्ण नसते. तर थोडं जेवढं अपूर्ण येत होतं ते तर आपण कापड लावून घेतलं आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन सरळवरती सरळ ठेवून आपण आता शिलाई देऊन घेतो आहे. जी कटवर्कची डिझाईन आहे ती म्हणजे याला स्टिच करून घेतो आहे इथे. बघा अशा पद्धतीने हळूवार पद्धतीने आपल्याला ती स्टिच करून घ्यायची कटवर्कची डिझाईन. त्यानंतर बघा वरतून आपल्याला आता दाबटीप द्यायची. आता दाबटीप देताना जी दाबटीप देतोय ती आपल्याला ब्लाऊजच्या साईडने द्यायची. तर हे बघा जिकडून कटवर्कची डिझाईन आहे तिकडनं नाही तर वरतून द्यायची आपल्याला ती. तर हे बघा मी वरच्या साईडने अशी वरतून दाबटीप देऊन घेतली. तर अशा पद्धतीने आपली जी गोपीबाई आहे ती बघा तयार झाली. तुम्ही देखील सेम याच पद्धतीने गोपीबाई तयार करू शकता. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ही बाई. तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.